नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एका देवळामध्ये दोन माणसे होती. एक त्याच्यामध्ये लोभी होता आणि एक मस्तरी होता. ते दोघं देवाची प्रार्थना करत होते. मग त्यांची प्रार्थना झाल्यावर देव त्यांच्यावर प्रसन्न झाले. मग देवाने वर दिला की जो जे प्रथम मागेल त्याच्या दुप्पट मी दुसऱ्याला देईन. म्हणजे काय, जर लोभी माणसाने आधी जे काही मागितले तर त्या मस्तरी माणसाला त्याच्या दुप्पट भेटेल. मग त्या दोघांनी विचारपूस केली एकमेकांची की कोण प्रथम मागेल. तेव्हा लोभी माणूस त्या मस्तरी माणसाला म्हणतो की तुम्ही आधी देवाकडे मागा, तुमच्यानंतर मी मागेल. तेव्हा त्या लोभी माणसाने विचार केला की मी जर मागेल तर माझ्या मागण्याच्या दुप्पट त्याला मिळेल. मग त्याने एक युक्ती केली. देवाजवळ प्रार्थना केली, देवाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि त्या मस्तरी माणसाने काय मागितले तर, हे देवा, तुम्ही माझा एक डोळा काढून टाका, मला एका डोळ्याने आंधळं करा. मग देवाने जेव्हा त्याचा वर पूर्ण केला तेव्हा त्या लोभी माणसाचे दोन्ही डोळे हे देवाने काढून टाकले किंवा तो दोन्ही डोळ्यांनी अपंग झाला. त्याचे दोन्ही डोळे हे निकामी झाले. बघा, जगावेगळी मागणी करण्यासाठी देव समोर होते तरी त्या लोभी आणि मस्तरी माणसाला देवाकडून मागता आले नाही. का? कारण आपल्यालाच जास्त भेटायला हवं आणि आपल्यालाच सगळ्यांपेक्षा जास्त मिळायला हवं. ही जी काही लोभी माणसाची, मस्तरी माणसाची जी विचारसरणी असते त्याच्यामुळे जे भेटणार आहे ते सुद्धा भेटत नाही आणि जे आपल्याकडे असतं ते सुद्धा आपल्याकडून निघून जातं. म्हणून त्या लोभी माणसाचे जे काही दोन्ही डोळे आहेत ते दोन्ही डोळे फुटले. का? कारण देवाने तसाच वर दिलेला होता की ज्याने जो प्रथम मागेल त्याच्या दुप्पट त्या दुसऱ्याला मिळेल. मग तो मस्तरी माणसाने जर काही चांगलं मागितलं असता वर तर त्याच्या दुप्पट त्या लोभी माणसाला मिळालं असतं. पण जास्त आपण आपल्या जीवनामध्ये लोभसुद्धा करू नये आणि आपलं जे काही मन आहे ते स्थिर ठेवून देवाच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे. काही न मागता सुद्धा देव भरपूर देतो, फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये लोभ आणि मत्सर हे दोन्ही जे गुण आहेत ते वाईट आहेत. माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.